नमस्कार. नमस्कार. काल तुमचा मध्यरात्री प्रवेश झाला, काय कॉन्टॅक्ट झाला मूळ पक्षाकडून? नाही, कॉन्टॅक्ट ऑलरेडी चालूच होता. कॉन्टॅक्ट संबंध महत्त्वाचे. शेवटी राजकारण 5 तारखेपर्यंत आहे, परंतु जुन्नर तालुक्याच्या संस्कृतीमध्ये शेवटी नेते मंडळी हे वरच्या पदावर काम करतात. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हा खाली काम करतो. त्यामुळं ऑलरेडी राजकारणाच्या अगोदरही माझे सर्वांशी चांगले संबंध होते आणि राजकारणात असताना पण मी ते जपण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला? नाही, थांबवण्याचा आता अंतर्गत बऱ्याच गोष्टी आहेत, बरेचसे अँगल आहेत त्याला. मी ते लगेच खरं तर आज आनंदाचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज मला त्या गोष्टींवर संदीपभाऊ चर्चा करायची नाही, पण योग्य वेळी मी ती करेल. राष्ट्रवादी सोडली, आनंद वाटतो. आता एका कुटुंबातून ज्यावेळेस आपण कुटुंब सोडतो तर निश्चित आनंदाची ती गोष्ट नसते, पण आता पर्याय नाही आहे. काही गोष्टी राजकारणाच्या व्यवस्थेमध्ये आपण महाराष्ट्रात पाहतोय, सगळ्या गडबडी चालू आहेत महानगरपालिकेच्या दृष्टीने, नगरपालिकेच्या दृष्टीने. आनंद असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या परिवारात आता मी आलो आहे तिथे पण मला माझे जुने बरेचसे मित्र होते, त्याच्यामुळे तिथेही आनंदाचं वातावरण आहे. काय सांगाल आता? काय सभा देखील आहे, भाषण वगैरे काय ठेवलंय का? आत्ता मला खरं तर रात्री ज्यावेळेस आमचा प्रवेश झाला त्यावेळेस आजच्या अरेंजमेंटची मला जास्त कल्पना नाही आहे, कारण मी या कुटुंबात नवीन आहे. परंतु आज आम्हाला ज्या पद्धतीचं नियोजन आणि जबाबदारी दिली आहे ती करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि भाषणाचं काही नियोजन नाहीये? नाही, भाषणाचं असं मला सांगण्यात नाही आलं अजून काही. काय परिस्थिती आहे एकंदरीत? आता हे सर्व आता तुमच्याच गणातले कार्यकर्ते आहेत का? हो म्हणजे ही सगळी ज्येष्ठ मंडळी तुमच्या गावी आले? हो. गावातून कसा प्रतिसाद राहील? नाही, आमचं गाव हे एक विचारी एक बैठक असलेलं गाव आहे आणि ज्यावेळेस गाव सोडून तालुक्याच्या राजकारणामध्ये एखादा माणूस पुढे जातोय तर गाव त्या ठिकाणी एक कुटुंब म्हणून पाठीमागं नेहमी उभं राहत आलेलं आहे. तुमच्या गावामध्ये काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राहतात अशोक गोलप, हो. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? नाही, तालुका अध्यक्ष हे राजकारणाच्या दृष्टीने जरी ते असले तरी ते व्यक्तिगत माझे आजोबा आहेत आणि आजोबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहे. म्हणजे त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे? हो, आशीर्वाद आहे ना, माझे आजोबा आहेत ना ते. मला तर कळलं ते काँग्रेसचे उमेदवार शोधतायत. ना, आता तो पक्षीय त्यांचा, आता शेवटी वरिष्ठांचा काय आदेश आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय वाटचाल आहे, परंतु आजोबा म्हणून आणि कुटुंबातले एक मार्गदर्शक म्हणून ते माझ्या पाठीशी आहेत. शरद सोनवणेंचा अनुभव कसा? दादांचे आणि माझे 2012 पासूनचे वैयक्तिक संबंध होते. टीकेच्या तुम्ही टीका करायचे, हे जे हल्ला बोल हा सुरुवात शरद सोनवणेवर टीका करल्या पासूनच सुरुवात झाली. नाही, आता तत्कालीन ते आमदार होते आणि मी या राजकीय व्यवस्थेत आलो, ते सामाजिक चळवळीतून मी पुढे आलेलो आहे आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये जरी मी टीका केलेली असली तरी तो माझा व्यक्तिदोष नव्हता, तो त्या भूमिकेतून पुढे जाण्याची ती एक जबाबदारी होती. आणि सोनवणेवर टीका असायची तुमची? नाही, मी बेनकेंवर पण टीका केलेली आहे. आशाताईंवर कधी केली सांगा, एक उदाहरण सांगा. सामाजिक व्यवस्थेमध्ये तत्कालीन ते आमदार होते, त्यानंतर मी राजकारणात येण्याचा निर्णय माझा झाला. मी सगळ्यांच्या विचाराने राजकारणात आलो आणि मी टीका ही त्यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची कधी अद्याप केलेली नाही. सामाजिक प्रश्नांवर जे काही प्रश्न मी रस्त्याचे मांडले किंवा एखाद्या चळवळीचे मांडले, त्यातून ते प्रश्न त्यांनी सोडवले देखील, याचाही देखील मला. परंतु तुम्ही फक्त टार्गेट सोनवणेंना करायचे. ज्यावेळी त्याच गादीवर आमदार अतुल बेनके बसले तेव्हा तुमचं लेखणी बोथड झाली. नाही, तसं म्हणता येणार नाही. 2017ला जेव्हा मी मूळ प्रवाहात आलो, 2017ला मी गावाने मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं. त्यानंतर मी शेवटी काम करताना एखादा बॉस आपल्यावरती लागतो, त्यातून कामं होतात लोकांची, तर मी तो पर्याय निवडला. पुरोगामी विचार म्हणून मी अतुल शेठ बेनके साहेबांसोबत गेलो आणि त्या माध्यमातून गावची सेवा केली, कामं देखील करण्यात मला यश प्राप्त झालं. मग आता बॉस कोण? आता ठीक आहे, राजकीय व्यवस्थेत बदलत असतात, अनेक अडचणी त्या निमित्तानं आल्या. आता आदरणीय शरददादांसोबत काम करण्याचा माझा त्या ठिकाणी आमच्या सर्व मित्रपरिवाराचा आणि आमच्या भागातील संघटनेचा जो विचार झाला आहे, हा शेवटी माझा वैयक्तिक विचार किंवा निर्णय यापेक्षा संघटना काय म्हणते, मायबाप जनता काय म्हणते, त्या दृष्टीने मी पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या 4-5 वर्षामध्ये दादा आमदार आहे तर सामाजिक प्रश्नांवरच मी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काम करेल याचा मला स्वतःला विश्वास आहे. मला एक सांगा, अतुल बेनकेच्या माध्यमातून तुमच्या गावात परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं झाली, सतत तुम्ही त्याचा गवगवा करायचे, एवढी कामं दिली, असं झालं तसं झालं, अजून काय कमी केलं त्यामुळं तुम्ही बेनकेंना सोडलं? ना, मी त्यांचा व्यक्तिशः आभारीच आहे, कारण जी कामं म्हणजे व्यक्तिगत स्वरूपाची असेल आणि सार्वजनिक स्वरूपाची असेल, त्यांनी कधीही कामाला माझ्या नाही म्हटलं नाही. आणि खरं तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये बेनके कुटुंबाचं योगदान हे पूर्ण राहिलेलं आहे आणि मी प्रवेश केला म्हणून ते नाकारण्यासारखं अजिबात नाही.
परंतु राजकीय ज्या काय अडचणी आहेत त्या त्यांनाही ज्ञात आहेत आणि मलाही ज्ञात आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला पंचायत समिती लढवायची होती, ही तुमची राजकीय अडचण? नाही, असं म्हणता येणार नाही. मी थांबायला देखील तयार होतो, पण ती सूत्र काही जुळली नाही. त्याच्यामुळं मला लढण्यास भाग पाडला. आणि ज्या वेळेस हा पूर्ण संघटनेचा आणि समाजाचा निर्णय एखाद्या वेळेस होतो, त्यावेळेस आपल्याकडे पर्याय राहत नाही. शेवटी समाजासाठी, समाजामध्ये काम करणारा माणूस समाजासाठी कुठंतरी पुढं त्या ठिकाणी जावं लागतं. आता तुम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी होते तर शिवसेना थोडीशी कमजोर होती, परंतु आता राष्ट्रवादी तुम्ही सोडली. आता राष्ट्रवादीचे जे मूळ कार्यकर्ते टीका करतील, तुम्हाला एवढं सगळं भरभरून दिलं तरी तुम्ही असं केलं, असं करायला नव्हतं लागत, अतुल बेनकेंसोबत विश्वासघात केला, त्याला काय उत्तर देणार? राजकारणात हे थोडंफार ट्रोलिंग ह्या गोष्टी चालू असतात, परंतु मी याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. मी माझ्या सामाजिक पिंडापासून कधीही बाजूला गेलो नाही. आणि जे काही माझे सहकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की सगळ्या गोष्टी हे समाजापुढे येत नाही. काही गोष्टी ह्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता मलाही त्या माहीत नव्हत्या, परंतु ह्या राजकीय व्यवस्थेत पडल्यानंतर एखादं उदाहरण सांगा ना, एखादं, जास्त नका, एक सांगा. काय आता समजलं जरा थोडंसं आतलं? कसं आहे, संघटना ही फार महत्त्वाची. आणि संघटनेचा जो काही निर्णय ठरला होता त्या निर्णयाला अनुषंगून काही गोष्टी अनुषंगाने झाल्या नाही. त्याच्यामुळं थोडंसं या गोष्टी पुढे जाऊन घडत गेल्या. पण ठीक आहे. तुम्हाला आता देवराम लांडेंचा आकस का? नाही, माझा व्यक्तिगत, मी सांगितलं ना, राजकारणामध्ये माझा व्यक्तिगत कुणाला विरोध नाही. परंतु समाजाच्या दृष्टीने, या भागाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी पूर्वीपार घडत आलेल्या आहेत त्या गोष्टींपासून थोडासा मी आजच्या घडीला विचार केला तर आपण वैचारिकपणा ठेवला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जे काही आमची मागणी होती त्या मागण्या आम्ही मांडल्या. तसेही देवराम लांडे साहेब हे काय माझे व्यक्तिगत विरोधी नाही. हे ज्या विरोध गोष्टी का प्रक्रियेत तुम्हाला? ज्या ते तुम्हाला प्रक्रियेत- चालतात, तुम्हाला ते का चालत नाही? असं चालतात किंवा असातला काय भाग नाही. आता ज्याच्या गोष्टी ज्याला त्याला माहिती आहेत त्यांना माहिती आहेत, माझ्या मला माहिती आहे. देवराम लांडे म्हणतात का मला अजिंक्य चालेल, पण अजिंक्यचं म्हणणं आहे मला देवराम नको. नाही, पूर्वीचा इतिहास पाहिला तर ते सगळ्या गोष्टी सुरुवातीला चालतात आणि नंतर मात्र त्या बिघडतात. त्याच्यामुळे आपलं आधीच सावधान राहिलेलं बरं. तुमचा बेनकेंवर विश्वास नव्हता? ना, माझा बेनकेंवर पूर्ण ठाम विश्वास होता. परंतु ज्या पॅनलमध्ये आपण लढणार आहोत तो पॅनल हा विश्वासाचा पॅनल असला पाहिजे, तो समाजाचा पॅनल असला पाहिजे. आणि मायबाप जनतेने जो विश्वास दाखवलाय तो विश्वासाचा पॅनल असला पाहिजे, असं माझं मत होतं. तुमच्या घरी आम्ही आल्यावर ते फोटो आहेत अतुल बेनकेंची, त्या फोटोचं काय करणार आता? अतुल शेठ माझ्या हृदयामध्ये आदरस्थानी आहेत, ते राहतील. शेवटी त्यांनी आणि त्यांचे वडील म्हणजे स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांनी या भागाचं, या तालुक्याचं गेले अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल उगीच काही गोष्टी झाल्या म्हणून काहीतरी बोलण्यापेक्षा ते आजही आदरस्थानी आहेत, कालही होते आणि उद्याही राहतील. परंतु माझी भूमिका आज आदरणीय दादांसोबत आहे. मग आता बेनकेंच्या शेजारी सरस सोनवण्याचा फोटो लावायचा का? आता युतीमध्ये सगळे एकत्र बसतात, आपण कशाला खाली मांडायचं? अजून एक फोटो वाढला घरात तर काय हरकत आहे? या होत्या अजिंक्य गोलपच्या प्रतिक्रिया. आणि अतिशय चांगलं, म्हणजे एकदम पोक्तपणा आलंय अजिंक्यच्या बाबतीत. आणि त्याची सीट सुद्धा जबरदस्त आहे आणि लोकप्रिय आहे. पाहू काय होतंय, जनता कोणाला निवडून देते ते पाहत राहा. जुन्नर टाइम्स जुन्नर.